हॅलो एव्हरीवन, मी आहे ॲडमिशन काउन्सिलर कल्पेश हिवसे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघू सीईटी अप्लिकेशन फॉर्म बद्दल. तर सीईटीचे अप्लिकेशन फॉर्म रिलीज झालेले आहे आणि ही जी स्टेप आहे ही खूप क्रुशियल स्टेप आहे, कारण की याच्या बेसिसवर तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता हे डिसाईड होणार आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता त्याच्या बेसिसवर तुमची ॲडमिशन होणार. राईट. तर इथे सपोज तुम्ही चूक केली तर ती चूक नंतर ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप महागात पडू शकते. आज आपण सीईटी अप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हा एक ॲडमिशन काउन्सिलरच्या पर्स्पेक्टिव्हनी बघू. एक एक गोष्ट जी तुम्ही एंटर करणार आहे तिचे काही ना काही ॲडव्हान्टेजेस किंवा डिसएडव्हान्टेजेस असणार आहे आणि ते आत्ताच तुम्हाला कळले त्याचे पोटेन्शियल मिस्टेक्स आहे ते आपण अवॉइड करू शकतो. मला बरेच कॉल्स येत आहे की सर आम्ही ओबीसीला बिलॉंग करतो बट डॉक्युमेंट्स नाही आहे, तर अप्लिकेशन फॉर्ममध्ये काय करायचं आहे. आम्ही TFWS मध्ये एलिजिबल आहे तर अप्लिकेशन फॉर्ममध्ये काय करायचं आहे. डिफेन्समध्ये एलिजिबल आहे तर अप्लिकेशनमध्ये कुठे टिक करायचं आहे. असे बरेच प्रश्न आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्याचे आन्सर्स सध्या तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे. बट ह्या व्हिडिओचा ऑब्जेक्टिव्ह आहे की मी तुम्हाला एक एक गोष्ट स्टार्ट टू एंड डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार, एक फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार सो दॅट मोस्ट ऑफ दी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करू. यावर्षी जे डिजी लॉकर सोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे ते सुद्धा कसं इझिली आपण करू शकतो आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. राईट. लेट्स बिगिन विथ टुडेज व्हिडिओ विच इज ऑन सीईटी अप्लिकेशन फॉर्म. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ही वेबसाईट. ही वेबसाईट कशी ओपन करायची तर तुम्ही नॉर्मल आपल्या गुगल क्रोममध्ये किंवा ब्राउझरमध्ये फक्त महासीईटी टाईप करा आणि जी फर्स्ट लिंक येणार ceetcell.mahacet.org ती आपण ओपन करू. ओपन केल्यावर तुम्हाला एक अशी वेबसाईट मिळणार. याच्यामध्ये बरीच इन्फॉर्मेशन आहे बट सध्या जी आपल्या कामाची गोष्ट आहे ती आहे सीईटीज. तुम्ही याच्यावर क्लिक करा. तुम्हाला इथे जे सगळ्यात वरचं दिसणार 2026-27 ते आपल्या कामाचं आहे. इथे क्लिक करू आणि तुम्हाला ह्या पेजवर ते घेऊन जाणार. आता कारण की आपण या पेजवर फॉर द फर्स्ट टाइम आलेलो आहे तर डेफिनेटली आपण साइन इन नाही करू शकत. आपल्याला न्यू युजर किंवा रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. राईट. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लिहून येणार अकॅडमिक इयर 26-27 जे आपल्यासाठी आहे आणि इथे रजिस्टर करायसाठी काही डिटेल्स आपल्याला मागितल्या जाणार. फर्स्ट जी डिटेल आहे ती आहे ईमेल आय डी. ईमेल आय डी एक खूप क्रुशियल फील्ड आहे. ईमेल आय डी आणि फोन नंबर असा असला पाहिजे जो ॲक्सेसेबल असणार आहे तुम्हाला फॉर द नेक्स्ट 8 to 9 months. 8 to 9 months कशासाठी? कारण की जी आपली ॲडमिशन प्रोसेस आहे ती ऑलमोस्ट सप्टेंबर एंड पर्यंत चालते. या वर्षी 2 सीईटी अटेम्प्ट असल्यामुळे सप्टेंबर एंडचं ऑक्टोबर सुद्धा असू शकते. तर 9 किंवा 10 महिने हा ईमेल आय डी तुमच्याकडे असला पाहिजे ॲज वेल ॲज जो फोन नंबर पुढे जाऊन आपण टाकणार आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे. आता इथे ईमेल आय डी तुम्ही फादरचं किंवा मदरचं टाकू शकता का? तर आन्सर इज येस. आणि बरेच मुलं टाकतात सुद्धा कारण की पॅरेंट्स बऱ्यापैकी टेक सेव्ही आहे. ते फ्रिक्वेंटली त्यांचे ईमेल्स चेक करतात कारण की त्यांना काही बिझनेस ईमेल्स कारण की दुसरे ईमेल्स येत असतात तर ते चेक करतात. तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या फादर किंवा मदरचा ईमेल आय डी इथे टाकू शकता. तुम्हाला तुमचा म्हणजे स्टुडंटचा टाकायचा असेल तर डेफिनेटली ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. फक्त एन्श्युअर करा की त्याचं पासवर्ड फक्त तुमच्याकडे असलं पाहिजे. असं नाही की त्याचा पासवर्ड तुमच्या कोचिंग क्लासकडे आहे, कॉलेजकडे आहे, स्कूलकडे आहे, असं नका करू. हा ईमेल आय डी तुमचा पर्सनल असला पाहिजे आणि त्याचा पासवर्ड फक्त तुमच्याकडे असला पाहिजे. उद्या जाऊन या ईमेल आय डीच्या बेसिसवर लोक तुमचा सीईटीचा लॉग इन पासवर्ड सुद्धा चेंज करू शकतात. तर ते एरर नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे ईमेल आय डी एक खूप आणि खूप क्रुशियल फील्ड आहे. राईट. मुव्हिंग ऑन. इथे तुम्हाला आता पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्ड कसा बनवायचा यांनी काही रूल्स दिलेले आहे. मिनिमम 8 कॅरेक्टर्स, मॅक्झिमम 16 कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये एक अप्पर केस, लोअर केस, एक नंबर, एक स्पेशल कॅरेक्टर असला पाहिजे. राईट. तर तुम्ही तुमचा बनवा आणि जे खूप इझी पासवर्ड आहे प्लीज ते सेट नका करू. जसं फॉर एक्झाम्पल पासवर्ड @123, पुणे @123 किंवा CET@2026 असे जे पासवर्ड आहे हे सगळे लोक ठेवतात. प्लीज कॉमन आणि इझी टू क्रॅक पासवर्ड नका ठेवू. थोडं विचार करा. तुमचं नाव किंवा सरनेम किंवा असं काहीतरी मिक्स कॉम्बिनेशन करून पासवर्ड क्रिएट करा. राईट. सेम कन्फर्म पासवर्डमध्ये तुम्हाला सेम परत ती गोष्ट एंटर करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं फुल नेम एंटर करायचं आहे. इट शुड बी नेम शुड बी ॲज पर दी आधार कार्ड. राईट. आता तुमच्या आधार कार्डवर जे नेम आहे तेच इथे असलं पाहिजे. तुमच्या 10th मार्कशीटवर वेगळं नाव असणार इन अ वे की वेगळं पॅटर्न आहे. पॅटर्न काय असू शकतात की सरनेम, स्टुडंट्स नेम, फादर्स नेम किंवा स्टुडंट्स नेम, फादर्स नेम अँड सरनेम जे काही आहे जसं आधारवर आहे एक्झॅक्टली तसं इथे एंटर करा.
पुढे जाऊन 10th मार्कशीटवर कसं आहे ते सुद्धा तुम्हाला वेगळ्या प्रकारे विचारलं जाणार आहे. राईट, सो डोंट मिक्स दॅट अप. फॉर नाव तुमचं जे आधार अनुसार आहे एक्झॅक्टली सेम पॅटर्न तुम्ही फॉलो करायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे डेट ऑफ बर्थ. आता सपोज तुम्ही स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे स्टुडंट असणार तर तुमच्या 10thच्या सर्टिफिकेटवर तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे. आणि सपोज तुम्ही CBSE किंवा ICSEचे स्टुडंट असणार तर तुमच्या 10thच्या मार्कशीटवर डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. ती सेम डेट ऑफ बर्थ मी अज्युम करत आहे की तुमच्या आधार कार्डवर सुद्धा मेन्शन असणार आहे आणि ती तुम्हाला इथे एंटर करावी लागणार आहे. राईट, ते केल्यानंतर तुम्ही क्लिक करणार ऑन रजिस्टर. जसं तुम्ही रजिस्टरवर क्लिक करणार तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल ID होता त्याच्यावर एक मेल जाणार, याच्यात लिहिलं असणार व्हेरीफाय युअर ईमेल ID. तुम्ही व्हेरीफाय युअर ईमेल ID वर क्लिक केलं तर तुमचं ईमेल व्हेरीफाय होणार आणि तुम्ही इनिशियली जे आपल्याला साइन इनची स्टेप आली होती इथे जाऊ शकता आणि इथे तुमचा ID आणि पासवर्ड टाकू शकता. राईट, तर माझा ID पासवर्ड ऑलरेडी सेव्ह आहे. मी साइन इन वर क्लिक केलं तर साइन इन केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस मिळणार. हा जो इंटरफेस आहे हा पहिल्यांदा येत आहे कारण की आतापर्यंत ऍडमिशन प्रोसेसमध्ये अपार ID असा काही कन्सेप्ट नव्हता. ऍडमिशन झाल्यानंतर रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस तुम्हाला फोर्स करायचे अपार ID क्रिएट करण्यासाठी. बट गव्हर्नमेंटनी ह्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं आहे की अपार ID तुम्ही आधीच क्रिएट करायला पाहिजे आणि तो तुमच्या CET ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा सोबत लिंक सुद्धा होणार. याचा एक चांगला ॲडव्हान्टेज असा आहे की मल्टिपल फॉर्म्स लोक भरणार नाही. राईट, आणि एकच फॉर्म भरणार आणि प्रोसेस स्ट्रीमलाईन होणार. इथे नोट दिलेली आहे. फर्स्ट पॉईंट आहे टू कंटिन्यू विथ महाराष्ट्र CET ॲप्लिकेशन आधार अँड अपार ऑथेंटिसिटी इज मॅन्डेटरी. हे ऑथेंटिसिटी कशी करायची त्याच्यासाठी आपण इथे प्रोसीड टू डिजिलॉकरवर क्लिक करू आणि पुढच्या स्टेप बघू. सेकंड पॉईंट आहे please ensure that both your Aadhaar and APAR ID are available in the DigiLocker account and that you have granted access to CET. Granted access to CET नंतर होणार आहे. सध्या फक्त तुमच्या डिजिलॉकरमध्ये आधार आणि अपार ID असलं पाहिजे. सपोज तुमच्या डिजिलॉकरमध्ये आधार आणि अपार नाही आहे तर प्लीज ते कनेक्ट करा. खूप इझी प्रोसेस आहे आणि त्याचे इन्स्ट्रक्शन सुद्धा CETच्या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहे. नेक्स्ट पॉईंट आहे यूज डिजिलॉकर टू कम्प्लीट द ऑथेंटिकेशन of your Aadhaar and APAR details. We'll click on proceed to DigiLocker. आता साइन अप एक पेज आलेला आहे. इथे लिहिला एंटर युअर आधार नंबर. तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. डिजिलॉकर युजेस आधार टू अनेबल ऑथेंटिक डॉक्युमेंट ऍक्सेस. ठीक आहे, तर इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर यू विल क्लिक ऑन नेक्स्ट. ते झाल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जो तुमच्या आधारला लिंक आहे त्याच्यावर OTP येणार. ती OTP इथे एंटर करायची आणि क्लिक करायचं सबमिटवर. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिन विचारणार. हा जो पिन आहे हा तुमच्या डिजिलॉकरचा पिन आहे. वर्स्ट केस तुम्ही विसरले असणार तर तुम्ही फॉरगेट माय पिनवर सुद्धा क्लिक करू शकता. ते झाल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस मिळणार. या इंटरफेसमध्ये प्लीज प्रोव्हाइड युअर कन्सेंट टू शेअर द फॉलोइंग विथ व्हेरीफाय गो. व्हेरीफाय गो काय, ही गव्हर्नमेंट एजन्सी आहे. तुम्हाला कन्सेंट कशाचा शेअर करायचा आहे, तुमचा अपार ID आणि आधार कार्ड शेअर करायचा विथ CET विच इज व्हेरीफाय गो. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. राईट, तुम्ही ऑलमोस्ट सगळ्या बॉक्सवर क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला अलाउवर क्लिक करायचं आहे. अलाउ क्लिक केल्यानंतर एक प्रोसेसिंग होणार आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑथेंटिकेट होणार आणि तुम्ही स्वतः रिडायरेक्ट केला जाणार CET वेबसाईटवर. ते झाल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येणार जिथे आपण आपले बाकीचे डिटेल्स शेअर करू. ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला एक असा फॉर्म मिळणार आहे आणि हा फॉर्म खूप क्रुशियल आहे कारण की याच्यात जे आपण डिटेल्स एंटर करणार आहे ते सबसिक्वेंटली सगळीकडे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. तर ह्या स्टेजपासनं फॉर्म परफेक्टली भरणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर प्लीज लक्ष द्या आणि सगळे जे ॲडमिशन प्रोसेसच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आता सुरू होणार आहे. राईट, तर इथे जे फर्स्ट थिंग आहे नेम ॲज पर आधार हे ऑटो फेस्ट आहे. तर तुम्ही जे आधार कार्ड आणि अपार ID सिंक केलं होतं तिथून डायरेक्टली तुमचं नाव आलेलं आहे. तुमचा आधार ID सुद्धा त्यांनी फेच केलेला आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सुद्धा जी आहे ती आधारनुसार फेच केलेली आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एंटर अपार ID. अपार ID मोस्टली तुम्हाला माहिती आहे बट फॉर सम रिझन तुम्ही विसरले आहात तर इथे क्लिक करू शकता. क्लिक हिअर टू गेट दी अपार ID आणि तिथे व्ह्यू करून सुद्धा तुम्ही तुमचा अपार ID इथे एंटर करू शकता. आता इथे लिहिलं आहे कॅन्डिडेट नेम ॲज पर आधार. ऑलरेडी इथे आलेला आहे बट अगेन यू विल हॅव टू एंटर द नेम अकॉर्डिंग टू दी आधार कार्ड. Candidates name as per SSC HSC mark sheet. For NEET candidates the name should be as per the NEET application form. तर आता इथे तुमची जे 10th मार्कशीट होती त्याच्या अनुसार जे नाव आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे. आणि सपोज हे दोन वेगळे वेगळे असणार तर काही प्रॉब्लेम नाही आहे.
फॉर एक्झाम्पल तुमच्या आधारमध्ये सरनेम फर्स्ट आहे, बट खास करून जे CBSE आणि ICC वाले मुलं आहेत ज्यांच्या मार्कशीटमध्ये नेम फर्स्ट येते, तर तुम्ही एन्श्युअर करा की इथे तुमचा नेम पहिले असलं पाहिजे. मग तिथे कसं दिसणार? कल्पेश सदाशिव हिवसे, राईट. अकॉर्डिंग टू द मार्कशीट तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. आता माझ्या केसमध्ये दोन्ही केसमध्ये नाव सिमिलर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नेम सिमिलर दिसणार. इथे तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. प्लीज एन्श्युअर दिस मोबाईल नंबर इज ऍक्टिव्ह and accessible till the completion of the admission process. As I said earlier, at least पुढचे 9 महिने 10 महिने हा मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे, कारण की बरेच OTPs येणार आहे आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये. फॉर्म फिलिंग करताना सुद्धा तुम्हाला OTP येणार आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये तर एक स्टेपमध्ये OTP आहे. तुम्ही कॅपचा अप्लिकेशन फॉर्म भरला तो OTP आहे, तुम्ही प्रिफरन्स फॉर्म भरला तो OTP आहे, तुम्हाला ARC प्रोसेस करायची आहे तर OTP आहे, ॲडमिशन कॅन्सल करायचं तर OTP आहे. तर बरेच OTPs असणार आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये आणि ते सगळे तुमच्या मोबाईल नंबर ॲज वेल एज तुमच्या रजिस्टर्ड ईमेल ID वर येणार आहे, राईट. प्लीज एन्श्युअर करा की मोबाईल नंबर तुमच्याकडे असला पाहिजे. ठीक आहे, तर मोबाईल नंबर तुम्ही भरा. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ अगेन जी आधारमध्ये आहे तुमच्या मार्कशीटमध्ये आहे ती सेम आहे, ती तुम्हाला एंटर करायची आहे. तुमचा ईमेल ID ऑलरेडी त्यांनी फेच केलेला आहे, कारण की तुम्ही इनिशियली तुमचा ईमेल ID व्हेरीफाय केला होता, राईट. ईमेल ID तुमचा ऑटोमॅटिक आलेला आहे. तुम्हाला फादर्स नेम टाकायचं आहे, मदर्स नेम टाकायचं आहे. इन केस ऑफ ब्लँक नॉट अप्लिकेबल फील्ड्स द कॅन्डिडेट मस्ट एंटर डॉट. आता हे कशामुळे आहे तर खास करून जे नॉर्थवाले विद्यार्थी आहेत, UPचे विद्यार्थी, बिहारचे विद्यार्थी, त्यांच्या मार्कशीटवर फादर्स नेम नसते. जसं फॉर एक्झाम्पल पंकज कुमार हेच त्यांचं कंप्लीट नेम आहे, फादर्स नेम नाही आहे. त्या केसमध्ये इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला डॉट टाकावं लागेल. मदर्स नेमच्या केसमध्ये इन केस ऑफ ब्लँक नॉट अप्लिकेबल फील्ड सेम डॉट एंटर करा, राईट. बट जनरली जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत, जे तुम्ही सगळे व्हिडिओ बघत आहे, आपल्या केसमध्ये फादर्स नेम आणि मदर्स नेम जनरली असतेच आणि ते आपल्याला एंटर करायचं आहे. इथे एक कन्फ्युजन असं आहे की सर फक्त फादर्स इनिशियल नेम टाकायचं आहे की सरनेम सुद्धा टाकायचं आहे. जसं माझ्या केसमध्ये माझ्या फादरचं नाव सदाशिव आहे, मी ते सदाशिव लिहिलं तरी चालेल, मी सदाशिव हिवसे लिहिलं तरी चालेल. सेम गोज विथ माय मदर्स नेम. माझ्या आईचं नाव इंदिरा आहे, तर मी इथे फक्त इंदिरा लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि इंदिरा हिवसे लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर एवढ्या छोट्या गोष्टी स्ट्रेस नका घेऊ. Either ways it is working fine. Gender is very critical, right? तर जे आपलं मेल फिमेल आहे ते डेफिनेटली आपण सिलेक्ट करणार. आणि नेक्स्ट आहे रिलिजन. आता रिलिजन सगळ्यांना माहिती आहे, तुमचे जे काही रिलिजन आहे त्या ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला ऑप्शन्स मिळणार. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता जे जैन आहे विद्यार्थी त्यांनी जैन सिलेक्ट करायला पाहिजे. तर ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळणार, कारण की इथे जैन मायनॉरिटीचा सुद्धा ॲडव्हान्टेज तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे, राईट. लाईकवाईज सपोज तुम्ही ख्रिश्चन आहे तर प्लीज ख्रिश्चन सिलेक्ट करा. तुम्ही मुस्लिम असणार तर मुस्लिम सिलेक्ट करा, कारण की आपल्याकडे असे कॉलेजेस आहे की जे जैन मायनॉरिटी कॉलेज आहे, ख्रिश्चन मायनॉरिटी कॉलेजेस आहे, मुस्लिम मायनॉरिटी कॉलेजेस आहे. आणि इथे सपोज तुम्ही तुमचा रिलिजन चुकीचा सिलेक्ट केला तर पुढे जाऊन तुम्हाला ड्रॉपडाऊन ऑप्शन नाही मिळणार रिलिजनच्या केसमध्ये, आणि जो एक मायनॉरिटीचा क्रुशियल ॲडव्हान्टेज आहे तो आपण मिस आउट करणार, राईट. जर एक्झाम्पल द्यायचं असणार तर ख्रिश्चन मायनॉरिटीचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये बरेच चांगले कॉलेजेस आहेत, जसं फॉर एक्झाम्पल फादर रॉड्रिक्स बँड्रा, डॉन बॉस्को, सेंट झेवियर्स, नागपूरमध्ये सेंट विन्सेंट पलोटी. आता हे जे ख्रिश्चन मायनॉरिटी कॉलेजेस आहे इथे मायनॉरिटीची ॲडमिशन आहे तो खूपच कमी स्कोरवर होते. इनफॅक्ट 50% फादर रॉड्रिक्स सारख्या टॉपमोस्ट कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये ब्रांच मिळणं खूपच इझी आहे. ते कसं पॉसिबल आहे तर आता तुम्हाला तुमचं रिलिजन प्रॉपरली सिलेक्ट करणे गरजेचं आहे, राईट. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण इथे येऊ रिजनवर. रिजन म्हणजे काय की तुम्ही कुठल्या रिजनमध्ये राहता, तुम्ही अर्बन रिजनमध्ये राहता की रुरल रिजनमध्ये राहता, याचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही आहे आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. जसं तुमचा ॲड्रेस आहे, सपोज तुमचा ॲड्रेस अर्बन एरियाचा आहे तर तुम्ही अर्बन सिलेक्ट करा. तुमचा ॲड्रेस सपोज रुरल एरियाचा आहे तर तुम्ही रुरल सिलेक्ट करा. बट दॅट विल नॉट कॉन्ट्रीब्यूट इन दी ॲडमिशन प्रोसेस. त्याच्यामुळे तुम्हाला काही ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज नाही आहे, राईट. नेक्स्ट आणि खूपच क्रिटिकल पॉईंट आहे मदर टंग. मदर टंगमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन दिसणार इथे, आसामीज, बेंगाली, डोंगरी एक्सेट्रा एक्सेट्रा. आता बरेच विद्यार्थी जे माझा व्हिडिओ बघत आहे त्यांची मदर टंग मराठी आहे, तुम्ही प्लीज मराठी सिलेक्ट करा. बट सपोज तुमची मदर टंग मराठी नाही आहे, फॉर एक्झाम्पल हिंदी आहे किंवा सिंधी आहे
तर प्लीज त्या सेम मदर टंग सिलेक्ट करा, कारण की इथे सुद्धा तुम्ही एलिजिबल होणार बरेच मायनॉरिटी कॉलेजेससाठी. जसं आपण बघितलं होतं रिलिजनमध्ये मायनॉरिटी कॉलेज आहे, तसंच तुमच्या मदर टंगमध्ये सुद्धा मायनॉरिटी कॉलेजेस आहे. फॉर एक्झाम्पल आता मला सिंधी सिलेक्ट करायचं आहे, सिंधी आलं. सिंधीचा ॲडव्हान्टेज काय आहे? मुंबईतले जे टॉप 2 कॉलेज आहेत ते सिंधी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. कुठले आहे ते? थडोमल साहनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेसेट विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चेंबूर. आता हे दोन्ही जे आहे सिंधी मायनॉरिटी कॉलेज आहे. आणि सपोज तुम्ही कट ऑफ चेक केला यांचा तर तुम्हाला दिसणार की कॉम्प्युटर सायन्स किंवा IT किंवा AI डेटा सायन्स सारख्या टॉप मोस्ट ब्रांचेसमध्ये यांचा कट ऑफ कधी कधी सिंगल डिजिटमध्ये सुद्धा जाते. आय एम नॉट जोकिंग. तुम्ही विवेकानंद कॉलेजचा कट ऑफ चेक करा. विवेकानंदमध्ये तुम्ही IT मध्ये जा, तुम्हाला मायनॉरिटी MIच्या पुढे 9% 8% वर सुद्धा ती पर्टिक्युलर कॉलेजची ब्रांच लागू शकते. बट द कंडिशन इज की तुम्हाला इथे तुमची मदर टंग ती सिलेक्ट करावी लागेल. इथे CET तुम्हाला कुठलंच रिमाइंडर पाठवणार नाही आहे की तुमची मदर टंग तर सिंधी आहे बट तुम्ही सिंधी सिलेक्ट नाही केलं आहे, असं CET करत नाही. इट इज युअर जॉब, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्युअर की जो काही डेटा तुम्ही टाकत आहे तो परफेक्ट आहे, कारण की त्याच्या अनुसारच तुम्हाला बेनिफिट क्रिएट होणार आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये, राईट. अनफॉर्च्युनेटली जे मराठी ज्यांची मदर टंग आहे त्यांना असं मायनॉरिटीचा ॲडव्हान्टेज याच्यात नाही आहे. बट येस, आपलं काम आहे तर आपण मराठी सिलेक्ट करू जी की आपली मदर टंग आहे आणि तिथे करेक्ट डिटेल्स फिल करू, राईट. मूव्हिंग ऑन, नेक्स्ट पॉईंट इज नॅशनॅलिटी. आता सगळ्यांची नॅशनॅलिटी इंडियनच आहे. इनफॅक्ट सपोज तुमची नॅशनॅलिटी इंडियन नसली तर तुम्ही CETचा फॉर्म सुद्धा भरू नाही शकत. माझ्याकडे बरेच विद्यार्थी आहेत जे OCI आहे किंवा PIO आहे. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया, PIO म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. अनफॉर्च्युनेटली हे दोन्ही कॅटेगरीतले लोक किंवा थर्ड कॅटेगरीज FN म्हणजे फॉरेन नॅशनल, हे लोक CETचा फॉर्म भरू नाही शकत. तुम्ही सपोज इथे इंडियन असणार तरच तुम्ही हा फॉर्म पुढे भरू शकता, राईट. अँड आय होप की सगळे लोक जे व्हिडिओ बघत आहेत ते इंडियनच आहे, तर नथिंग टू वरी, इंडियन सिलेक्ट करू शकतो आपण इकडे आणि पुढे जाऊ शकतो. नेक्स्ट आणि क्रुशियल पॉईंट आहे ॲन्युअल फॅमिली इन्कम. आता इथे बरेच लोक चुका करतात. म्हणजे कसं, सपोज इन्कम 8 लाखापेक्षा कमी असलं तरच त्यांना फायनान्शियल असिस्टन्स मिळणार. आता OBC कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरीमध्ये तुमचं इन्कम जास्ती आहे 8 लाखापेक्षा, बट तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे तर तुम्ही OBC कॅटेगरीचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता, राईट. तुम्हाला सीट मिळणार OBCची, बट तुमची जी फीज असणार आहे ती ओपन कॅटेगरीची असणार आहे, राईट. तर सपोज तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जास्ती आहे तर तुम्ही 8 लाखपेक्षा जास्ती सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल अज्युम करू की 10 ते 15 लाख तुमचं इन्कम आहे, तर तेच इन्कम टाका. कॅटेगरी नक्की OBC टाका. याच्याने काय होणार की तुम्हाला OBCचा ॲडव्हान्टेज मिळणार. तुम्हाला नॉन क्रिमिनल अपलोड करावं लागणार, ते तुम्ही करणार. इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं नाही लागत, बट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ते चेक होते. सपोज त्या टाइमला जरी माहिती पडलं की इन्कम सर्टिफिकेटमध्ये तुम्ही जे इन्कम मेन्शन केलं आहे ते जास्ती आहे, तर तुम्हाला फीस तर पूर्ण पे करावीच लागणार आहे, राईट. त्याच्यामुळे जे काही तुमचं ॲक्च्युअल इन्कम आहे ते सिलेक्ट करा. सपोज तुम्हाला TFWS EWSचा ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे तर इन्कम शुड बी लेस दॅन 8 लाख रुपीज, कारण की ते नसणार तर इनफॅक्ट तुम्ही एलिजिबल होणारच नाही आहे, राईट. तर इन्कम इज अ व्हेरी व्हेरी क्रिटिकल पॉईंट. त्याच्यामुळे इन्कम टाकायच्या आधी तुमच्या पॅरेंट्ससोबत डिस्कशन करा. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे, ते सपोर्टिंग डॉक्युमेंट्स, इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तुम्ही EWSला बिलॉंग करत असणार तर EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, ह्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करा आणि मग असा फॉर्म भरा, राईट. बिलकुल घाई नाही आहे. आतापर्यंत एंड डेट आलेली नाही आहे. जनरली तुम्हाला 40-45 डेज मिळतात, ते सुद्धा एक्सटेंड होतात बाय अ वीक ऑर सो. तर बिलकुल घाई नाही आहे. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म फिल केला तर तुम्हाला गॅरंटीड CUP VJTमध्ये ॲडमिशन मिळणार असं नाही आहे, राईट. सो द पॉईंट इज टेक युअर टाईम, बट फॉर्म एकदम परफेक्ट भरा. सबमिट करायच्या आधी तुमच्या पॅरेंट्सला दाखवा, कारण की बरेच वेळा तुम्ही स्वतः जेव्हा फिल करता तेव्हा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करून घेता की तुम्ही बरोबर केलेल्या आहेत, बट जेव्हा कोणी दुसरा व्यक्ती, तिसरा व्यक्ती चेक करते तर त्याला ते नोटीस होते की अरे तुम्ही हे चुकीचं केलं, राईट. सो गेट इट व्हेरीफाईड बाय युअर फॅमिली अँड फ्रेंड्स, देन ओनली प्रोसीड अँड सबमिट द फॉर्म. ठीक आहे, ॲन्युअल फॅमिली इन्कम झालेला आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस, मोस्टली सगळ्यांचं अनमॅरिडच आहे, सगळे स्टुडंट्स आहेत. त्याच्यानंतर आहे तुमचा परमनंट ॲड्रेस. आता परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस अशा दोन गोष्टी असतात. जनरली इथे करस्पॉन्डन्स बाय मेल म्हणजे बाय स्पीड पोस्ट वगैरे असं काही येत नाही, तर हे फक्त रेफरन्ससाठी आहे. तर डोंट वरी मच अबाउट द परमनंट ॲड्रेस किंवा करस्पॉन्डिंग ॲड्रेस. आता इथे एक जो फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे
की सर माझी होम युनिव्हर्सिटी कशी डिसाईड होणार, माझ्या परमनंट ॲड्रेसवर डिसाईड होणार का? द आन्सर इज नो. तुमची होम युनिव्हर्सिटी डिसाईड होते की कुठल्या सिटीवरनं तुम्ही तुमची 12th एक्झाम देत आहे. राईट. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमची 12th एक्झाम मुंबईवरनं देत आहे, तर मुंबई युनिव्हर्सिटी तुमची होम युनिव्हर्सिटी आहे. सपोज 12th एक्झाम तुम्ही पुण्यावरनं देत आहे, तर तुमची होम युनिव्हर्सिटी पुणे आहे. राईट. माझा परमनंट ॲड्रेस पुण्यात आहे म्हणून माझी होम युनिव्हर्सिटी पुणे असणार का? द आन्सर इज नो. 12th ज्या सिटीवरनं तुम्ही देत आहे ती डिटरमाइन करणार की तुमची होम युनिव्हर्सिटी काय आहे. राईट. तर परमनंट ॲड्रेस तुम्ही टाका जो कुठला तुमचा असणार आहे. ॲड्रेस लाईन 1 आणि 2 कंपल्सरी आहे. इथे ॲस्ट्रिक दिलेला आहे. तर असं नाही की तुम्ही पूर्ण याच्यातच टाकला आणि बाकी इथे काहीच नाही टाकलं. दॅट इज नॉट अलाउड. तर तुम्हाला ॲटलिस्ट सम फील्ड्स इथे एंटर करायची आहे. इथे ऑप्शनल आहे. तुमची स्टेट डिसाईड करा, डिस्ट्रिक्ट, तालुका, पिनकोड, विलेज आणि ऑल्टरनेट मोबाईल नंबर. ऑल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचा टाकू शकता, सिबलिंगचा टाकू शकता. जनरली तिथे काही मेसेजेस येत नाही, बट इट इज अ गुड प्रॅक्टिस. नक्की तुमचा ऑल्टरनेट मोबाईल नंबर इथे टाका. सपोज तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे, तर तुम्ही इथे क्लिक करू शकता सेम. सपोज वेगळं असणार तर तुम्ही वेगळा सुद्धा टाकू शकता. अगेन याचं आणि तुमच्या होम युनिव्हर्सिटीचं काही रिलेशन नाही आहे. त्याच्यानंतर आपण आता अदर डिटेल्सवर आलेलो आहे. अदर डिटेल्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या सुद्धा फेच होणार आहे फ्रॉम दी डेटा विच वी हॅव एंटर्ड अबाव. फर्स्ट पॉईंट इज आर यू डोमिसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता हा पॉईंट इतका इझी नाही आहे. म्हणजे डेफिनेटली ज्यांचं 10th 12th आणि डोमिसाइल महाराष्ट्राचं आहे ते येस करणारच आहे. बट इथे आपल्याला कॅन्डिडेटचं टाईप समजणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कॅन्डिडेटचं टाईप म्हणजे काय की एक असं टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी कॅन्डिडेटचं. टाईप ए मोस्टली तुम्ही सगळे लोक जे व्हिडिओ बघत आहे 99% लोक टाईप एमध्ये येणार आहे. त्यांचं 10th महाराष्ट्रातलं आहे, 12th महाराष्ट्रातलं आहे आणि डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्राचं आहे. तर प्लीज येस करा, नथिंग टू वरी. सेकंड आहे टाईप बी. टाईप बी म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थी कोटामध्ये जातात किंवा हैदराबादमध्ये जातात, चेन्नईमध्ये जातात 12thच्या प्रिपरेशनसाठी. तर काय होते की 10th महाराष्ट्रातलं आहे बट 12th आउटसाईड महाराष्ट्र झालेला आहे. तर त्या केसमध्ये जरी स्टुडंटकडे महाराष्ट्र डोमिसाईल असणार तर मॅक्झिमम केसेसमध्ये आपण इदर फादर किंवा मदरच्या डोमिसाईलवर रिलाय करतो. सपोज त्यांचं डोमिसाईल महाराष्ट्राचं असणार तर तुम्ही टाईप बीमध्ये एलिजिबल होता. त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही डोमिसाईल येस करू शकता. थर्ड आहे टाईप सी. टाईप सी म्हणजे काय की तुमचं 10th पण महाराष्ट्राचं नाही आहे, 12th पण महाराष्ट्राचं नाही आहे आणि तुमच्याकडे किंवा तुमच्या पॅरेंट्सकडे महाराष्ट्र डोमिसाईल नाही आहे. त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही इथे येस करू शकता. सपोज तुमचे पॅरेंट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग एंटरप्राइजमध्ये काम करतात आणि ते महाराष्ट्रामध्ये पोस्टेड असणार तरी तुम्ही महाराष्ट्र डोमिसाईलचा ॲडव्हान्टेज घेऊ शकता. इथे तुम्ही येस करू शकता. अनफॉर्च्युनेटली तुम्ही इथे नो केलं तर डोंट वरी, कॅपचा जो अप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही डोमिसाईलचे जे एरर आता कमिट केलं आहे ते रेक्टिफाय करू शकता. सगळ्या गोष्टी रेक्टिफाय नाही करता येत, काही गोष्टी करता येतात. जी मेजर गोष्ट जी रेक्टिफाय नाही करता येत ते मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे ओबीसीचं व्हॅलिडिटी नाही आहे, तुम्ही डाऊटफुल आहे की मिळणार की नाही मिळणार, काही रिलेटिव्हला मिळालेला आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करता की मोस्टली मिळायला पाहिजे. बट सपोज तुम्ही पुढे जाऊन जेव्हा आपल्याला ऑप्शन मिळणार आहे कॅटेगरी सिलेक्ट करायला, तिथे तुम्ही ओबीसीच्या जागेवर ओपन केलं असं आणि विचार केला की आपण कॅपच्या टाईमला ओबीसी करू, तर तसं पॉसिबल नाही आहे. तुम्ही ओपनमधून दुसरीकडे कन्वर्ट नाही होऊ शकत. तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून ओपनमध्ये कन्वर्ट होऊ शकता. राईट. जसं मी सांगितलं की डोमिसाईल चेंज करता येते बट कॅटेगरी फ्रॉम ओपन टू ओबीसी कन्वर्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. त्या केसमध्ये माझं सिन्सिअर रेकमेंडेशन असणार की सध्या ओबीसी करा. उद्या जाऊन तुम्हाला नाही मिळालं व्हॅलिडिटी तर आपण ओपनमध्ये कन्वर्ट करू शकतो. बट आज आपण ओपन सिलेक्ट केलं आणि उद्या जाऊन तुम्हाला व्हॅलिडिटी मिळाली तर काहीच नाही करता येणार. तुमची अपॉर्च्युनिटी चालली गेली. त्याच्यामुळे ॲडमिशन प्रोसेसचे बारकावे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. अशा छोट्या गोष्टीमुळे आपण आपल्या अपॉर्च्युनिटीज मिस आउट करू शकतो. ठीक आहे. तर कमिंग बॅक, डोमिसाईल आता समजलेलं आहे, येस आहे. मायनॉरिटी. आता मायनॉरिटीमध्ये काय आहे की सपोज रिलिजन तुमचं अदर दॅन हिंदू आहे तर तुम्ही मायनॉरिटी येस करू शकता. आणि सपोज तुमची मदर टंग अदर दॅन मराठी आहे तर तुम्ही इथे येस करू शकता. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की याच्या बेसिसवर पुढे जाऊन सिस्टीमला समजणार की जेव्हा अलॉटमेंट करायची आहे तर तुमची अलॉटमेंट मायनॉरिटीमध्ये करायची की नाही. सपोज माझी मदर टंग सिंधी आहे आणि मी इथे नो केलं तर सिस्टीमला समजणारच नाही की मला मायनॉरिटीमध्ये कन्सिडर करायचं इन थडोमल साहनी
ॲज वेल एज विवेकानंद कॉलेज, राईट. तर दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि होपफुली तुम्हाला समजलं असणार की केव्हा येस आणि केव्हा नो करायचं आहे. नेक्स्ट आहे, आर यू अ पर्सन ऑफ डिसेबिलिटी. मॅक्झिमम मुलं नाही आहे तर प्लीज सिलेक्ट नो. सपोज तुम्ही डिसेबिलिटीचे असणार तर तुम्ही येस सिलेक्ट करू शकता, प्रोव्हाइडेड की तुमच्याकडे जे सर्टिफिकेट्स आहे गव्हर्नमेंट इश्यूड डिसेबिलिटी सर्टिफिकेट्स आहे ते अवेलेबल आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, सिलेक्ट SSC इक्विव्हॅलंट पासिंग इयर. मॅक्झिमम स्टुडंट्स 24 असू शकते, काही लोकांचं 23 असू शकते, जे काही आहे तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळालं. जे काही तुम्हाला पर्सेंटेज मिळालेले आहे तुम्ही इथे एंटर करणार. मुव्हिंग ऑन, द नेक्स्ट पॉईंट इज की तुमचा कुठला बोर्ड होता, 10th काय बोर्ड होता. महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता, CBSE होता, ICSE होता, IB होता, जे काही बोर्ड होता तुम्ही सिलेक्ट करणार. आणि कुठली स्टेट होती ते सिलेक्ट करणार, जसं मॅक्झिमम केसमध्ये महाराष्ट्र आहे. आणि फायनली, आर यू अपियर्ड फॉर 12th HSC एक्झामिनेशन इन 2026. मॅक्झिमम लोक येस करणार आहे. बट सपोज तुम्ही लास्ट इयर ऑलरेडी पास आउट झालेले आहे, तुम्ही इथे नो करू शकता. आणि नो केल्यानंतर तुम्हाला सेम डिटेल्स एंटर करायचे आहे जसं आपण 10th केलं होतं. कुठलं की तुमचं पासिंग इयर काय आहे, बोर्ड कुठला होता, तुम्हाला किती मार्क्स मिळाला आहे, एक्सेट्रा. दिस इज प्रिटी मच इझी. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्या बेसिक प्रोफाईलमध्ये आहे. ते झाल्यानंतर तुम्ही सेव्हवर क्लिक करणार.